हो, मंत्र नगरपंचायत सर्व जागांवरती उमेदवार आपल्याला देण्यात आलेले आहेत का आणि तुमची तयारी झाली आहे का लढायची? नक्की पूर्ण ताकदीने आम्ही लढणार आहोत आणि जिकडे जिकडे सीट्स आम्ही म्हणजे 17 सीट्स तरी नगराध्यक्ष पकडून आम्ही लढवण्याचं काम आम्ही करणार आहोत. पण याचा अर्थ बाकीचे सीट सोडले अशातलं नाही. आज फॉर्म भरण्याची शेवटची दिवस होता. एकदा विड्रॉल झाल्यानंतर अनेक अपक्षांनी पण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, या सर्व मंडळींच्या नेतृत्वाशी चर्चा करून आम्ही आमच्या जिल्हा प्रमुखांना सूचना दिल्यात की जिकडे जिकडे अपक्ष चांगली लोक असतील, ते आमच्या पक्षात आले नाही आले तरी देखील लोकांच्या विकासासाठी जर ते चांगलं काम करत असेल तर अशांना पुरस्कृत करण्याचा पण देखील आम्ही विचार करण्याचं काम आम्ही करतोय. तशी सूचना पण देखील मी जुन्नरला दिलेल्या आहेत, आम्ही आज सासवडला दिलेले आहेत. याचा अर्थ सर्वच आमच्याच पक्षातून लढले पाहिजे असं नाही. काही सामाजिक याच्यातून पण क्षेत्रातून काम करणारी लोक असतील तर त्यांना देखील पाठबळ देण्याचं काम आम्ही नक्की करणार आहोत. तुमचा जो काही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे तो फिक्स झालाय का? कारण बऱ्याच वेळा असं बोललं जाते का अजूनही तुमच्यात वाटाघाटी चालू आहे, महाविकास आघाडी सक्षमपणे एकच म्हणून लढणार आहे का? 100% बघा, इकडे बघा, सर्व महाविकास आघाडीचे घटक आहेत आणि पूर्ण ताकदीने आम्ही ताईंना आम्ही हे देण्याचं काम केलेलं आहे आणि सर्व म्हणजे खासदार साहेब असतील, मी असेल, आम्ही सर्वजण बोलण्याचं काम आम्ही झालेलं आहे आणि आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की सर्व या लोकांच्या नेतृत्वाखाली आमच्या हक्काचा नगराध्यक्ष पद हे शिवसेनेला जे मिळालेले आहेत हे निवडून आल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्हाला माहितीसाठी सांगतो की जुन्नर असेल, मंचर असेल, यामध्ये पण विधानसभेला मागणी आमची होती, पण निस्वार्थी रीतीने विधानसभेमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम केलं, निस्वार्थी रीतीने आम्ही लोकसभेमध्ये आम्ही काम करण्याचा प्रयत्न केलं आणि हे सर्वजणांना माहिती आहे की पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्हाला 2 सीट आम्ही घेतली आणि लोकसभेमध्ये एकही सीट आम्ही घेतली नाही. त्यामागचा हेतूच असा होता की स्थानिक स्वराज्याच्या ज्या काही निवडणुका असतील, मग भविष्यकाळामध्ये जिल्हा परिषद असतील, बँकाचे असतील, सहकारचे असतील, त्यामध्ये पण देखील आम्हाला समावेश करून घ्यावं आणि तसंच सकारात्मक काम आजपर्यंत चाललेलं आहे. धन्यवाद. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.